ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी नको पूर्ण करावं आज माझी बायको नाही हो बरोबर बघा बघा तरी तुम्ही काय छान सोडलं ना काशीबाईंना आता ते रेकॉर्डिंग द्या ना मला इतक्यात नाही हो काशीला सोडणं हे कायद्यात बसत नाही ए बाबा कदम तू मला कायदा शिकवू नको काय चालता हो इतना असं मग मला हे सगळं बाप्पाजींच्या कानावर घालावंच लागल ए तुला काय करायचं ते कर जा, चल बाप्पाजीला सांग नाही तर बाप्पाजीच्या बाप्पाला सांग जा म्हणलं. संजयराव या चल काय नाव म्हणाला होता तो नवरा भोळा वहिनीवर डोळा मला माहिती आईंचा राग आहे माझ्यावर मी सून म्हणून या घरात येणं त्यांना कधीच आवडलं नव्हतं पण म्हणून ते अशा थरावर जातील मला माहित नव्हतं म्हणजे मी त्यांना जाळून मारायचा प्रयत्न केला असा आरोप केला त्यांनी माझ्यावर काशी मला माहिती आहे तू काहीच केलं नाहीयेस म्हणून मी तुला सोडवलं ना हो अहो पण तुम्ही मला सोडवण्याकरता नेमकं काय केलं मी कुठलं चुकीचं काम केलं नाहीये काशी कसं आहे या जगात जशास तसं वागावं लागतं तो जंत्रे एक भ्रष्ट माणूस आहे आणि त्याचं नाक दाबलं मी त्याने तुला सोडलं तोंड उघडावंच लागलं त्याला अहो पण तुम्ही मला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं हे खरंय पण आई मला कधीच माफ करणार नाही काशी तू काही केलंच नाहीयेस तर माफी मागण्याचा प्रश्न येतो का अहो पण लोक अशी का वागतात कारण ती वाईटच असतात कसं आहे प्रत्येक माणसाच्या मनात एक पशु दडलेला असतो आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे आपण त्याच्यावर ताबा मिळवतो बाप्पाजी बाबा कदम जंत्रे यासारख्या लोकांच्या मनावरचा तो पशु मोकाट सुटलेला असतो ती मुळात माणसं नाहीच हो जनावर आहेत ती नाहीतर कोयना ताईला अशा अवस्थेत त्यांनी गावाबाहेर काढलं असतं का बिचारी कशी आहे कोणत्या अवस्थेत आहे काय करत असेल ती आपल्याला ताईला शोधायला हवं शोधूया तू आता सुटलीस ना आपण तिला मिळून शोधूया आधी घरी जाऊ आपण बाप्पाजी बाप्पाजी जय हो बाप्पाजी काय झालं बाबा कदम ते काय झालं बाबा कदम कसली वाईट बातमी घेऊन आलायस ही बातमी वाईट नाहीये धक्कादायक आहे हे इन्स्पेक्टर जंत्रेनं काशीला सोडून दिलं काय कसं शक्य आहे जंत्रे त्या काशीला असं सोडू शकत नाही म्हणून तर तुम्हाला सांगायला आलो ना
बाबा कदम, आता या जंत्रेचं काही खरं नाही, तुला सांगतो. जंत्रे, फोन उचल. जंत्रे, फोन उचल. हो साहेब, तुमचा फोन वाजतोय. जंत्रे, हो हो, ऐकला मी, फोन वाजतोय तो. मग तो घ्या ना. बाप्पाजीचा फोन आहे. हा, हा. त्या काशीला आपण सोडलं. हो. काय सांगू त्याला? बंद झाला. हो. सुटलो. बाबा कदम, जी, हा जंत्रे पोलीस स्टेशन मध्येच होता ना? तिथून तरी इथं आलो ना. साळवी, साहेब, आता पुन्हा बाप्पाजींचा फोन आला ना तर तुम्ही घ्या फोन. मी? हा, तुम्ही घ्या. हो, पण मी काय त्यांना सांगणार? काय पण सांगा. सांगा सांगा, मी बाहेर गेलो म्हणून सांगा. हो, पण बाहेर म्हणजे कुठे गेलात म्हणून सांगू? हो, कुठे पण गेलो म्हणून सांगा. हो, इतकी वर्ष सर्व्हिस झाली, तुम्हाला छोट खोटं नाही बोलतायत. सांगा काय पण आलं. फोन का उचलत नाही तर बाबा कदम, या जंत्रेची काही खैर नाही. जंत्रे, जंत्रे, फोन उचल. आला. जंत्रे, फोन उचल. घ्या, उचला. जंत्रे, हॅलो. हे काय चाललंय जंत्रे? साहेब, मी साळवे बोलतोय. जंत्रे कुठे आहे? जंत्र साहेब बाहेर गेलेत. बाहेर कुठे? नाही म्हणजे तसं सांगून गेले नाहीत, पण बहुतेक बाबा कदमच्या घरी गेले असावेत. काय? हो, म्हणजे मला असं वाटतंय. साहेब, फोन कट केला. साळवी, काय सांगितलं तुम्ही? काय झालं? त्या बाबा कदमचं नाव कशाला घेतला? हो, तुम्हीच सांगितलं ना काही सांगा म्हणून. अरे मग मी मेलो म्हणून तरी सांगायचं. बाबा कदम, जंत्रे तुमच्या घरी कशासाठी गेलाय? काय? जंत्रे माझ्या घरी? जंत्रे जंत्रे माझ्या घरी काय करतोय? या जंत्र्या, चालव लागा इथून, चला. जंत्र्या, मेलास तू ठार. ठार मेलास. अरे कशाला कशाला केलं, कशाला केलं हे सगळं? मर मर, गेली नोकरी माझी. होय ना, होय ना. अगं काय झालं तुला? अरे देवा, हिचं अंग तर तापाने फणफणलंय.
काय करू? हिला घरी घेऊन गेले आणि बाप्पाजींना कळलं तर? नाही नाही नाही, राहू दे हिला इथेच. होय ना? नाही, हिला अशा अवस्थेत सोडून जाणं बरं नाही. कोणाला काय करायचं ते करू दे, मी हिला घरी घेऊन जाणार. होय ना? होय ना? उठ उठ ग, उठ जरा असं, उठ उठ. तुला बरं वाटत नाहीये का? उठ 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 ग. चल सावकाश चल. बघ हं, सांभाळ स्वतःला. सूर्या, आता आपले चांगले दिवस पुन्हा येणार. काशी या घरातून गेली ती कायमची. ती तुरुंगातून परत येईल असं मला तरी नाही वाटत. आई मानायला पाहिजे तुला. नाही म्हणजे काय पण तुझ्या काशीचा काटा काढलायस. तिला थेट तुरुंगात जर पाठवलीस, तुला सांगू आपल्याला एवढा आनंद झालाय ना की अख्ख्या गावात आपण पेढे वाटणार आहे. पेढच कशा पायी? हत्तीवरून साखर वाटा की समजा गावाला. तुम्ही इथे काय करताय? हाय, या तुमच्या आनंदात हिरजण घालाय ना. समज द्या यार. काय बोलताय काय तुम्ही? सारख्या जन्मात कळायचं नाही तुम्हाला ते. काय 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 माणसं आहात का काय तुम्ही? हा, आपल्याच घरातल्या सुनेला तुम्ही तुरुंगाची वाट डावलीत होय? हा, काय काय वाईट केलं होतं तिनं तुमचं? तुमच्या या असल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात मला अजिबात रस नाहीये. बरोबर आहे, का रस घेणार? कारण तोंडावर तुम्हीच आपटा. अरे कुठं कुठं फेडाली पाप. हा, त्या बिचारीला वाचवता येऊ नये म्हणून मला डांबून ठेवलीत बाई. कधी कधी बी भलं होणार नाही तुमचं. गोदा त्या तोंड सांभाळून बोला. तुमचा जो काय मानपान असेल ना तो त्या संजयकडे आणि काशीकडे. तुम्ही या घरात नोकर आहात आणि नोकर म्हणूनच राहणार आहात हे विसरू नका. हाय मी नोकर, पण मी आता कामाचाच पैसा घेते. अजून बी माणुसकी शिल्लक काय माझ्यात. आजपर्यंत गप्प बसले, आता नाही. आता मी गप्प बसायची नाही. आजपर्यंत काय जे घडलंय ना ते समध्या गावाला वरडून सांगेन. मी सांगून ठेवते. काय ग, या घराची मालकीण म्हणतेस ना? काय केलंस तू? हा, काय केलंस? सुदामा दादा आणि रुक्मिणी वहिनींचं काय केलंस? मला ठाव आहे. तू संपवलंस ते ना. कसं वाटतंय तुला आता? आराम कर थोड्या वेळ. हा, अहो पर कशा पायी करतायसा एवढं समजा? एक तर गावानं वाळीत टाकलेली, याशी बाहेर काढलेली बाई आहे मी. हे बघ, हे गाव आणि इथल्या माणसांचं काही सांगू नकोस मला. माणसं कसली? जनावर आहेत, जनावर. अगं जंगलातली जनावरं तरी बरी असतील ह्यांच्यापेक्षा. म्हणूनच म्हणते मी. अहो तुम्ही मला हिथं आणलं हे जर तुमच्या नवऱ्याला, बाप्पाजींना किंवा गावातल्या कुणाला बी कळलं ना तर ते तुमचं काय करतील ह्याचा विचार करा. अगं काही होणार नाही, नको काळजी करूस तू. केवढा ताप होता तुला. आणि अशा अवस्थेत त्या जंगलात काय झालं असतं तुझं? अहो पर
तुम्ही कशापायी तुमचा जीव धोक्यात घालतायचा? नवऱ्यानं केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करतेय मी. मला माहितीये ही तुझी अवस्था माझ्या नवऱ्यामुळे झालीये. खरं सांगू तुला, बाबा कदम ह्या माणसाची बायको म्हणून घ्यायची लाज वाटते मला, लाज. हे बघा, माझं जरा ऐका. तुम्ही यंदा विचार करा. आता माझं तर समजा संपल्यातच जमा आहे. हो, पण गावातली गिधाडं तुम्हाला नाही सोडायची. लचके लचके तोडतील तुमचे, मारून टाकतील तुम्हाला माझ्या पायी. तशी तरी मी कुठे जिवंत आहे? आणि आपल्यातला माणुसकीचा गळा दाबून मला नाही जगायचंय. यशोदाबाई, अहो ऐका माझं. हे बघ, मी तुझ्यासाठी भाजी आणि भाकरी घेऊन येते. हा, खाल्ल्यावर तुला बरं वाटेल जरा. तू बस तू. अगं कोयना, इन्स्पेक्टर झंत्रे. अरे देवा, ही बॅग कुठून आली आता? आता काय करायचं? कुठेतरी लपवते मी तुला. थांब. सत्य झोंबलं होय तुला? हा, अजून लय ठाव आहे मला. त्या जयश्रीनं जीव दिला त्याला पण तू जबाबदार आहे. आई, या थेरडीचं तोंड कायमचं बंद करायला हवं. तू गप रे. तुझ्याकडून काय अपेक्षा करणार? शेवटी ही साथली एक ना तू. म्हणूनच भाऊ आणि काशी सारखी माणसं तुम्हाला या घरात नकोत. हे घर स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी तू कोणत्या बी पायरीला उतरू शकतेस. गोदा, चल इकडनं, निघ इकडनं. काय निघ म्हणते ना? चालते हो या घरातून. येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया. घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी. असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी. पोटी बरं झालं काशी तू आलीस. अगं ही माणसं पाहिलं मी सगळं. आळी मळवट हा दाट सारी. तुम्ही घाबरू नका गोदात्ते. तिच्या किरपेच बळ मिळो. या घरातनं तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकणार नाही. हे सांगणारी तू कोण? आली आली भाग्यलक्ष्मी. आणि तू इथे आली कशी? आली आली. कोणी सडवलं तुला? मी सोडवलंय तिला. तू सोडवलंस हिला? अरे पण संजय, संजय तू खूप भोळा आहेस रे. मी तुला सांगितलं होतं ना की ही या घरातल्या प्रत्येक माणसाला मारणार आहे म्हणून. अरे अरे जिने जिने मला मारण्याचा प्रयत्न केला तिला सोडून आणलंस तू. बघ संजय, मला की नाही या दोघी पण या घरात नको आहेत. नाहीतर मी या घरात राहणार नाही. ठीक आहे, मग बाहेरचा मार्ग मोकळा आहे. संजय, हो, काशी आणि गोदात्या या घरातून कुठेही जाणार नाहीयेत.
आणि या गोदा त्या घरच्या नोकर नाहीयेत. त्या मला आईसारख्या आहेत. त्यांनी मला बोट पकडून या घरात चालायला शिकवलंय. त्यांना या घरातून मी जाऊ देणार नाहीये काकू. असं म्हणजे तू माझं काही ऐकायचंच नाही असं ठरवलंयस? निदान जे चुकीचं आहे ते तरी मी ऐकणार नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे गोदा ते याच घरात राहतील. शिवाय उद्या भाऊंनाही शोधून मी इथेच आणणार आहे. भाऊ? हो. आणि ज्यांना मान्य नसेल त्यांच्यासाठी हा बाहेरचा मार्ग मोकळा आहे. अहो, हे काय बोलताय तुम्ही? थांब काशी, बोलू दे मला. काकू, मी तुम्हाला या घरातून चालत्या व्हा असं म्हणत नाहीये. पण विचारांच्या मतभेदांनी एकाच घरात राहणं हे देखील चुकीचंच आहे ना. आली आली भाग्यलक्ष्मी.